नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका कंबाइंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024चा जो पेपर झाला त्यामध्ये सायन्स या विषयीचे आपण PIQ ॲनालिसिस करणार आहोत। सायन्समधले किती क्वेश्चन्स रिपीट होते, त्याच्यानंतर त्यांचा सोर्स काय होता, आपल्याला पुढील कंबाइंड व पंचवीसाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि कोणती डायरेक्ट केली पाहिजे जेणेकरून आपण हे याच्यामध्ये आपण चांगले मार्क घेऊ शकतो। तर यापूर्वी आपण नाही का पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री इकोबद्दल नाही का व्हिडिओ टाकलेले आहे ॲनालिसिसचे की बा यांचे सोर्स काय होते, रिपीट क्वेश्चन्स कसे होते, तर तुम्ही हे बघून घ्या। तर चला तर आपण आजचा पहिला प्रश्न पाहूया। तर पहिला प्रश्न होता की खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात। याचं ऑप्शन राहील याचं उत्तर जे होतं ते इथिलीन होतं। बाकीचे जे पर्यायामध्ये नाव आहे ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे यासाठी समजा पुढील कंबाइंड 25साठी। तर लक्षात घ्या, याचा सोर्स सांगतो मी, रिपीट आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017ला बघा हाच क्वेश्चन रिपीट झाला। आता तुम्ही इथं काय करायला पाहिजे, वनस्पतीची जी संप्रेरक असते हार्मोन्स त्यामध्ये वृद्धिरोधक असते आणि वृद्धी घटवणारे असते, याचा डिफरन्स जर आपण काढला तर नक्कीच आपल्याला 1 मार्क फिक्स भेटणार आहे। मी नक्कीच याच्यावर नाही का एक छोटासा व्हिडिओ बनवून समोर काही कालावधीमध्ये, तर नक्कीच बघसान। दुसरा प्रश्न बघा, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची किती व्याप्ती असते, म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे की बा व्हिज्युअल लाईट किती आहे, म्हणजे आपण डोळ्यांनी पाहू शकतो तो प्रकाश किती आहे। तर याचं उत्तर आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर, हे 2 एककात मोजले जाते, एक नॅनोमीटर दुसरा मायक्रोमीटर। तर हे बघा राज्यसेवा मेन्सला असे क्वेश्चन विचारले जातात। PIQ आहे तुमच्या स्क्रीनवर बघा। विद्युत चुंबकीय वर्णक्रमाची दृश्य तरंगलांबी क्षेत्र किती आहे, याचं ऑप्शन उत्तर 1 आहे 0.4 मायक्रोमीटर ते 0.7, म्हणजे इथं मायक्रोमीटरमध्ये आहे, परंतु रेंज जी आहे ती 400 700 दरम्यान आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। आणखी बघा हा प्रश्न जे आहे 2015चा आहे, राज्यसेवा मेन्स GS1। त्याच्यानंतर बघा एक आणखी क्वेश्चन राज्यसेवेला रिपीट झाला की पहिलं सेंटेन्स बघा, त्याने म्हटलं होतं दृश्यमान लेडूरलीची श्रेणी अंदाजे 0.7 ते 0.9 मायक्रोमीटर इतके असते, हे विधान चूक आहे, कारण की रेंज काय असते 0.4 ते 0.7, म्हणजे आपण हे नॅनोमीटरमध्ये जरी असतं तर आपण 4 ते 7च्या दरम्यान मारला असतं, वाचून असतो तर 400 ते 700 नॅनोमीटरमध्ये असते। हे दुसरा रिपीट क्वेश्चन झाला। तर चला तर बघा हे GS1 मध्ये येते, भूगोल इतिहासमध्ये भूगोलचा भाग आहे ते। त्यानंतरचा बघा तिसरा क्वेश्चन, ब्रॉन्झ हा धातूचा मिश्र धातू काय आहे म्हणते। तर तुम्हाला माहित आहे आपल्याला यापूर्वी सुद्धा विचारलं आहे, ब्रॉन्झमध्ये असते कॉपर आणि टीन। ब्रॉन्झमध्ये न आहे शब्द, याच्यावर लक्षात ठेवा टीन, याची संज्ञा SN आहे, याची CU आहे। हे बघा क्वेश्चन रिपीट कसा झाला, कंबाइंड ग्रुप बी 2022 का 23चा प्रश्न आहे हा। काश्य या मिश्र धातूमध्ये कशा समावेश होतो, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ म्हणतो, कॉपर आणि टीन। यापूर्वी आपल्याला हा प्रश्न रिपीट झाला। यापूर्वी आपल्याला कोणते विचारले, ब्रास, ज्यामध्ये काय आहे ते माहिती आहे का, तांबे आणि जस्त, लक्षात ठेवा तांबे आणि जस्त। त्याच्यानंतर जर्मन सिल्वर विचारला आहे, त्याच्यामध्ये हे ब्रासच येते, म्हणजे तांबे आणि जस्त येते, परंतु हे घटक नवीन ॲड होते, त्याला म्हणतो आपण निकेल, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर ब्रॉन्झमध्ये काय येते, तांबे प्लस टीन येते, हे असं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही। आपल्याला यापूर्वी नाही का गन मेटल विचारलेलं आहे, स्टेनलेस स्टीलचे तुकडे, म्हणजे स्टेनलेस स्टील विचारलेलं आहे कोणत्या म्हणजे एकत्र येते मिश्र धातूमुळे। त्यानंतर ड्युरॅल्युमिन, असे बरेच आहे, मी याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवीन ज्याच्यामध्ये तुमचा 1 मार्क नक्कीच फिक्स होईल। तर जर्मन सिल्वरचा सुद्धा क्वेश्चन लावलेला आहे, तुम्ही बघून घ्या। पहिलं ऑप्शन याचं उत्तर आहे, सॉरी पहिलं नाही, याचं उत्तर राहील सेकंड उत्तर जर्मन सिल्वरचं। तर बघा यापूर्वी नाही का PSI 2014ला आलेला आहे, ब्रासबद्दल विचारलं आहे, त्यामध्ये कॉपर आणि जास्त असते, ज्याला झिंक म्हणतो, 80-20 प्रमाण, म्हणजे रिपीट आहे याच्यावर। हे जर तुम्ही थोडक्यात सुद्धा जरी नोट्स काढली व्यवस्थितपणे तुम्ही नाही का अभ्यास केला तर 1 मार्क फिक्स बसते, याच्यावर चुकालीच नाही पाहिजे आपण, ह्याच्यावर चुकलं की मग आपण बाहेर येतो एक्झामच्या, हे लक्षात ठेवा। मी तुम्हाला नाही का नक्कीच याच्यावर व्हिडिओ बनवेन, तुम्ही कमेंट करजा व्हिडिओ बनवायचा का नाही। त्यानंतर बघा रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग म्हणून करतात। आता आपल्याला जिओलाइटबद्दल वाचायचं काहीच काम नाही आहे आणि याचा सुद्धा सोर्स वाढायचा नाही आहे, परंतु आपण हे PIQच्या आधारावर कसं सोडू शकतो तुम्हाला सांगतो बघा। रासायनिक उद्योगामध्ये लक्षात ठेवा, ऑप्शनमध्ये बघा उत्प्रेरक आहे, ज्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो, वंगण, रंगबंधक, मिश्र धातू येणार आहे का, नाही, कारण की या मिश्र धातूमध्ये आताच बघितलं ब्रॉन्झ हे एकत्र करून येते, त्यामुळे हे येणार नाही। तर उत्प्रेरक आपण लिहायला पाहिजे, आणि ते एक वैज्ञानिक संज्ञा आहे आणि वाचताना सुद्धा थोडं कसं वेगळं वाटते, परंतु हे ऑलरेडी याच्यावर
7 ते 10 वेळा प्रश्न आलेला आहे. बघा तुमच्या स्क्रीनवर सांगतो कसा सोडवत होता. हे बघा, उत्प्रेरकासाठी योग्य पर्याय निवडा. हे विधान सर्व वाचून घ्या. चौथं चुकीचं आहे याच्यात. मी आता याचा सोर्स सांगतो पुढं. उत्प्रेरक आपल्याला होता अभ्यासात. स्क्रीनवर बघा, STI 2012चा प्रश्न बघा. जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात उत्प्रेरक. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवते, म्हणजे ह्याला आपण रासायनिक उद्योगामध्ये याचा वापर होतो असं लॉजिक मारून उत्तरापर्यंत पोहोचत असतो. सोर्स काय? PIQ. म्हणून हा सुद्धा रिपीट आहे. जर तुम्हाला जर कळलं असता काय मारायचं आहे तर नेमकंच तुम्हाला हे सुद्धा आला असता. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? याचं उत्तर आहे क्वाशीओरकर. एक लक्षात ठेवा, हे सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. मी दाखवतो तुम्हाला. क्वाशीओरकर ज्याला आपण सुजोटी म्हणतो, मॉरसमस ज्याला आपण सुकटी असे म्हणतो. दोघातला फरक कसा आहे लक्षात ठेवा. जसं की क्वाशीओरकर जे आहे ते प्रथिनाच्या अभावी होते आणि मॉरसमस जे आहे ते प्रथिन आणि ऊर्जा या दोन्ही घटकाच्या अभावामुळे होते. म्हणजे जर तुम्हाला दोघातला प्रश्न विचारला ते समोर सांगतो मी. बघा, हे फरक लक्षात ठेवा, तुम्हाला समजू येईल. हे बघा, PSI 2016चा प्रश्न आहे आपल्या पूर्वपरीक्षेचा. WHO नुसार प्रथिन ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण प्रगतिशील देशाच्या सार्वजनिक आरोग्याच्या कामात नाही का? महत्त्वाचा प्रश्न आहे. जिथे नवजात बालकाचा मृत्यूदर खूपच आहे, खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची ऊर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे उपासमार होते? म्हणजे ऊर्जा आणि प्रथिने बोलला आणि त्यामुळे आपण काय उत्तर मारायचं होतं? मॉरसमस. इथं प्रथिन ऊर्जा म्हटलं तर मॉरसमस आणि नुसते प्रथिन म्हटलं तर क्वाशीओरकर. समजला फरक? ठीक आहे. आणि गलगंड तर तुम्हाला माहीत आहे, आता फ्रीला आलेला आहे. बाकी रिपीट सुद्धा आहे. गलगंड हा आयोडीनच्या अभावी होतो. त्यानंतर PIQ किती महत्त्वाचे आहे. चौथा क्वेश्चन रिपीट झाला. चला तर यानंतरचा बघू. दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होते? आपल्याला सिलेंडर जरी माहीत नसलं तरी याच्यापर्यंत पोहोचता येत होतं तुम्हाला. बघून घ्या कसं. तर आपल्याला इथं अणुतरंग अवतरंग याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारले आहे. तर अणुतरंग कायले म्हणते? ज्यामध्ये नाही का त्यांची जी हालचाल होत असते लहरीची ती समांतर दिशेने होते, म्हणजे पुढे मागे होते. यामध्ये पुढे मागे, म्हणून त्याला आपण याची समांतर दिशेने होते पुढे मागे, त्याला म्हणतो अणुतरंग. आणि अवतरंग म्हणजे काय? याची नाही का हालचाल जी असते लहरीची लंब होत असते, म्हणजे वर खाली होत असते. ही व्याख्या आहे त्यांच्या आल्या. आणि ही व्याख्या कुठे देऊन आहे बघून घ्या. स्टेट बोर्डचा सोर्स दिला आहे. मी एकदा प्रश्न सांगतो. ध्वनी तरंग अवतरंग असतात, ध्वनी तरंग अणुतरंग असतात. अणुमध्ये न आहे, ध्वनीमध्ये न आहे, असं कीवर्ड लक्षात ठेवा. अणुतरंग आहे. बाकीच्या गोष्टी आपण नंतर घेऊ. याच्यातून तुम्हाला फक्त कळलं की अणुतरंग ध्वनी आहे, परंतु अणुतरंगची व्याख्या नाही झाली क्लिअर. तर तुम्ही समोर बघा, मी सांगतो. इथे ध्वनी शेपकापासून ध्वनी निर्मितीमध्ये बघा खाली मी हे केलेलं आहे 6 नंबरचा मुद्दा. 5 काट्याच्या भुंजाच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीस हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. म्हणजे काय म्हणताय? मागे पुढे हालचालीस ध्वनी तरंग निर्माण होतात. ध्वनी शेपकाच्या पडद्याच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे ध्वनी तरंग निर्माण होतात. म्हणजे मागे पुढे याचा शब्द आला. याची व्याख्या बघा, आणखी समोर दाखवतो मी तुम्हाला. खूप क्वेश्चन्स असे रिपीट झालेले आहे. तर बघा, 8वी 9वीचं पुस्तक आहे, तुम्ही चेक करजा. पहिलं सेंटेन्स बघा, अणुतरंगची व्याख्या दिलेली आहे. मध्य कणांचे दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसारण्यास समांतर दिशेने होते, अशा तरंगांना अणुतरंग असे म्हणतात. आणि या उलट खाली बघा अवतरंगीची व्याख्या दिली आहे. कण वर खाली होतात. म्हणजे इथे लक्षात ठेवलं का अणुतरंग अवतरंग जरी माहीत असतं तरी आपल्याला निघलं असतं. अणुतरंग लक्षात ठेवा ध्वनी तरंग आहे आणि अवतरंग ही प्रकाश लहरी आहे. त्यांची दिशा लक्षात ठेवा आणि वर खाली. आणि गणितामध्ये आपल्या उदाहरण प्रश्नामध्ये काय विचारलं होतं आपल्याला की मागे पुढे पुढे मागे आहे की नाही, म्हणून आपल्याला अणुतरंग. आता तुम्ही अभ्यास करायचा अणुतरंग अवतरंग आणि ध्वनी याच्यात येणारे कोणत्या उदाहरण आहे हे लक्षात ठेवून घ्या. जसं अणुतरंग ध्वनी याच्यात भूकंप लहरी समुद्राच्या लहरी येते वाटते, तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. तर आता नंतरचा क्वेश्चन बघू. रिपीट आहे, भक्कम क्वेश्चन रिपीट आहे. 5वा क्वेश्चन झाला. चला तर नंतरचा क्वेश्चन्स पाहूया आपण. आपल्याला विचारलं होतं कोणते चुकी बरोबर? सोलर PV तंत्रज्ञान सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर. सोलरचं नाव आहे, सूर्यापासून येणार विद्युत निर्माण होणार, बरोबर आहे. सौर औष्णिक यामध्ये सूर्यापासूनच होते, परंतु उष्णता ऊर्जेत रूपांतर होते, कारण की औष्णिक प्रकल्प तुम्ही बघितले असेल भूगोलमध्ये वाचतो, त्या उष्णता निर्माण केली जाते. एकदम बरोबर आहे. जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजनच असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बायोमास असे म्हणतो. यामध्ये फक्त नायट्रोजन नसते, हे बाकी सुद्धा घटक असतात. त्यामुळे इथं नाही का आपल्याला
जैव पदार्थ कोणते घटक स्पेसिफिक सुद्धा माहीत नसलं तरी उत्तर येत होतं. फक्त जिथं आढळलं तिथं समजून घ्यायचं की बा आपल्याला हे विधान चूक करायचं आहे. मॅक्झिमम केसेसमध्ये होते, काही अपवाद असतात, पण ती माहिती आपल्याला पाठ करणं अपेक्षित असते, जी म्हणजे आपण वाचत असतो त्याच्यातच आयोग नाही का चुकत असते आपल्याला, बाकी याच्यात नाही का आपल्याला इझिली लक्षात राहते. म्हणजे हे आपल्याला सेंटेन्स दोन्ही बरोबर असताना एक चूक असते. हे सोपा होता. रिपीट रिपीट बिन आहे बघा, थोडासा रिलेट सांगतो मला, पण राज्यसेवा मेन्सला आलेला आहे. बायोमास बघा, ऊर्जा स्रोत म्हणून उपयोगी प्रभाव पाडणारे कोणते घटक. बायोमास आला, इंग्लिशमध्ये बायोमास म्हणते, सर्व बरोबर आहे. इथं बघितलं असतं आपण बायोमासमध्ये काय काय आहे ते सर्च केलं असतं, येत होतं. बायोगॅसमध्ये कुठला वायू विपुल प्रमाणात असतो, तर सर्वात जास्त मिथेन असते. बाकी सुद्धा असतात, कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर हायड्रोजन, असे म्हणून एकच वायू नसते फक्त. असा जर आला बायोगॅसमध्ये फक्त मिथेन असते, हे विधान चूक राहणार आहे, लक्षात ठेवा. फक्त असा आला बायोगॅसमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं असते तर मिथेन, हे विधान बरोबर आहे. हे तुम्ही थोडं लक्षात ठेवा. याच्यासाठी डाटाचा काही वाढवण्याची गरज नाही. जसा पायसेसमध्ये विचारलेलं आहे की मासेमध्ये मोडतात, कारण की तुम्हाला माहीत आहे मासे, तर ह्याचा सोर्स स्टेट बोर्डचा आहे. हे पूर्णतः जलीय जीवनात असतात. हे सर्वांना माहीत आहे. शीतरक्ती असते आणि त्यांच्या शरीरावर खवली असतात. याचा सोर्स बघा. आणि हृदयाचे कप्पे याचे 2 असते, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. व PIQ आहे मी दाखवतो. चल बघा, हे बघा मत्स्य वर्ग वाचा, इथं पाण्यात राहतात आणि त्यांच्या बाह्यकंकावर खवली असतात, इथं दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या. हे शीतरक्ती असतात, सब देऊन आहे, तिन्ही सेंटेन्स देऊन आहे, आणि तिन्ही सेंटेन्स सुद्धा उत्तर निघले. आणि हृदयाचे कप्पे आपण पाठ करत असतो एक्झाममध्ये, ते कुठं आहे ते सांगतो मी समोर तुम्हाला. त्याच्यानंतर सस्तन प्राण्याची लक्षणे विचारले, आपणच सस्तन प्राणी आहोत, तर लक्षात ठेवा. आपल्या अंगावर केस असतात. त्यानंतर मादीमध्ये स्तनग्रंथी असते. काही सस्तन प्राणी अंडी घालतात, हे सुद्धा आलेलं आहे. एकिडना, प्लॅटिपस, अंडी घालणारे. आणि त्याच्या इथं 3 कप्प्याचं इथे चुकवलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो याचा सोर्स काय आहे पहिले, मग कप्प्याबद्दल सांगेन. बघा, स्टेट बोर्ड आहे 8वी 9वीचं. दूध श्रावण्या ग्रंथी आहे, बरोबर आहे. उष्ण रक्ती असतात आहे. त्यानंतर बघा केस असतात, इथं देऊन आहे लोकरीच्या स्वरूपात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सोर्स किती आहे 8वी 9वीचा. त्यानंतर 4-5च गोष्टी दिलेल्या आणि 4-5च आहे. संदर्भ ग्रंथामध्ये खूप जास्त असतात, त्यामुळे ते लक्षात राहत नाही. त्यामुळे आपण कमी वाचायचं, परंतु पाठ झालं पाहिजे. बघायचा हृदयाच्या कप्प्यावर तुम्हाला बोलतो थोडंसं, लक्षात घ्या. मत्स्य वर्गात नाही का दोन हृदयाचे कप्पे असते. सरीसृप आणि उभयचरमध्ये नाही का 3 कप्प्याचं असते. पक्षी आणि सस्तनमध्ये 4 कप्प्याचं असते. मधमाशीमध्ये 5 कप्प्याचं असते. त्याच्यानंतर विंचूमध्ये 7 असते. त्याच्यानंतर सर्वात जास्त झुरळमध्ये असते, ते 13 असते. पण तुम्हाला 3 सुरुवातीचे माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर शीतरक्ती किंवा उष्णरक्ती कसं ओळखायचं, फक्त पक्षी आणि आपण सस्तन प्राणी हे उष्ण रक्ती आहे, बाकी म्हणजे शीतरक्ती आहे, म्हणजे थंड रक्त आहे त्यांचं, हे लक्षात ठेवायचे, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. बघा प्रश्न बघूया. एक्सरसाइज प्रीजचा आलेला आहे. 2017 अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणता, तर प्रोटोथेरिया. प्रोटीनमध्ये अंड्यात प्रोटीन असते ना, म्हणून प्रोटोथेरिया, म्हणजे अंडी घालणारे सस्तन प्राणी कोणते आहे तर प्रोटोथेरिया. आता तुमचा अभ्यासाचा भाग आहे युथेरिया, मेटाथेरिया, थेरिया, याचे 3 प्रकार आहे. थेरिया, युथेरिया आणि प्रोटोथेरिया. तुम्हाला जर याच्यावर जर डिफरन्शियल पाहिजे असेल तर मी नक्कीच व्हिडिओ बनवून कमेंट कर जा. चला दुसरा प्रश्न बघा, किती क्वेश्चन्स रिपीट आहे आणि हे इझी आहे. बघा ते कप्प्याचं सांगतो तुम्हाला. मासे, पहिलं सेंटेन्स नाही का चुकीचं आहे. मासाचं याच्यात ज्ञानेंद्रिय सर्वात जास्त विकसित असते. सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसते म्हणते, हे विधान बरोबर आहे. कारण की आपण काय बघितलं, मासामध्ये 2 असते, उभयचर सरीसृपमध्ये 3 असते, पक्षी आणि सस्तनमध्ये 4 असते. आणि इथं काय विचारलं, सर्पामध्ये 4 नसते, मग किती असते 3, मग विधान बरोबर आहे. म्हणजे कप्प्याचा अभ्यास करताना आपण नाही का इथून पाहत असतो की बाई इतर किती कप्पे आहे. त्याच्यानंतर बघा, खालीपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो, बघा इथं प्लॅटिपस, एकिडना, ॲड करायचा. रिपीट आहे. खालीपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते, मगर अपवाद आहे सरीसृपमध्ये, हे लक्षात घ्या. कारण की मगर सरीसृप प्राण्यात हृदयाचे कप्पे 3 असते, पण अपवाद मगर आहे म्हणून विचारला, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा म्हणते. आता इथं आपण चुकणंच अपेक्षित होतं, जर आपण लॉजिकने गेलो असतो, आपल्याला हे आठवत नाही वेळेवर, आणि चौथाचा पर्याय कधीच येत नाही, कोणते विष सापडत नाही. तर आपण जर कॉमनने झालं पाहिजे होतं, ग्लुटिऑन आणि मेलाथिऑन. थिऑन कॉमन आहे, म्हणजे या 2 पैकी माराले, परंतु याचं उत्तर आहे हिमोटॉक्झिन. हे तुमचं चुकणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला लॉजिक चांगलं असेल, PIQ होल्ड असेल, तर जर वाचून असेल तर खूप बेस्ट आहे, परंतु वाचण्यात येत नाही. आता तुम्ही स्टेट बोर्डमध्ये हायड्रा काय आहे लक्षात ठेवा, हायड्रावर प्रश्न आहे, तितके तरी आले पाहिजे. हे विधान तुमचं हे चूक आले पाहिजे. मी काय सांगत आहे, काय आले पाहिजे आणि काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ते सांगत आहे, आणि काय तुमचं चुकलं पाहिजे हे सुद्धा सांगत आहे. हां, तर लक्षात ठेवा.
हे जे सुद्धा जे प्रश्न आहे स्क्रीनवर हा सुद्धा आउट ऑफ क्वेश्चनचा, याच्यासाठी सोडवायचा नाही आहे, जे वेळेवर तुम्हाला सोडवायचा सोडा नाही स्किप मारा. त्याच्यानंतरचा हे मोलचा प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेला आहे प्रश्न. मी आता याचा सोर्स घेतला नाही, परंतु तुम्ही बघून घ्यायचा. राज्यसेवा 22, 23, 24 मध्ये जी प्रीची झाली तिथे याच्यावर क्वेश्चन्स आहे, नक्कीच बघा. हा थोडा टफ क्वेश्चन होता, हे आला नाही तरी काही हरकत नाही आपल्याला, पण आपण मारायला पाहतो 1, 2, 4 पैकी 30 ग्रॅम काही मारायला नाही पाहतो. त्याचे आन्सर माहीत नाही मला काय, परंतु मारायला पाहतो, त्याचं लॉजिक असंच मारायला असतं. तर आपण कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? BCG. BCGवर खूप प्रश्न आहे, तर बघून घ्या स्क्रीनवर. BCG प्रतिबंध लस कशासाठी वापरली जाते? TB साठी वापरली जाते. त्याच्यानंतर आणखी बघा क्वेश्चन्स. नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात? BCG, पोलर ओरिओन, हेपॅटायटिस B हे सुद्धा आलेलं आहे. त्याच्यानंतर ओरल पोलिओ रेशोवर सुद्धा PIQ आहे की पोलिओ लस कशी दिली जाते बा, म्हणजे इंजेक्शनद्वारे कोणती दिली जाते आणि तोंडावाटे कोणती दिली जाते. इंजेक्शनद्वारे कोणती दिली जाते तर साल्क लस दिली जाते, तोंडावाटे सेबिन. आपण तोंडानं बोलतो म्हणून ब वरून सेबिन, लक्षात ठेवा असं लॉजिक. म्हणजे पहा PIQ खूप आहे, त्यामुळे तुम्ही जर PIQ चांगले केले तर नक्कीच मारता. आणि आपण पर्यायामध्ये BCG का मारायला पाहिजे? का BCGवर आणखी क्वेश्चन्स आलेली आहे, त्यामुळे म्हणजे मारताना सुद्धा आपण विचार करायला पाहिजे की ऑलरेडी आयोगाने प्रश्न कशाला विचारला हे तुम्हाला समजलं पाहिजे, हे तुम्हाला PIQ सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन्स. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, वनस्पती रोग व त्याचे रोगकारक विचारलेले आहे. हा प्रश्न बघा रिपीट क्वेश्चन्स आहे. तुम्हाला नाही का पहिला ऑप्शन माहीत नाही नसलं तरी हरकत नव्हतं, दुसरं ऑप्शन तर कॉफी आहे, तिसरं बिन कॉफी आहे, चौथं बिन माहीत असणं अपेक्षित नाही. परंतु तांबेरा या रोगावरून नाही का पक्सिनिया ग्रॅमिनेटिटिस हा रोग होतो, म्हणजे बचं 4 नंबर एका निघत होतं. सोर्स बघा, दाखवतो स्क्रीनवर. बघा हे 2020चा पेपर आहे, पूर्व परीक्षेचा झालेला कंबाईनचा. गव्हावरील तांबेरा रोगासाठी काय कारणीभूत आहे तर पक्सिनिया ग्रॅमिनेटिटिस आहे, म्हणजे याच्यावरून उत्तर निघत होतं. म्हणजे रिपीट क्वेश्चन्स किती आहे बघा. आणि खूप PIQवर होल्ड पाहिजे तुमची, जर रिझल्ट पाहिजे असेल तर प्रीचा. बघा हे नंतरचा क्वेश्चन आहे, वनस्पतीचे रोग होते तेच विचारला आहे. पहिलं झॅन्थोमस सिट्राय बरोबर आहे. गव्हावर तांबेरा इथे सुद्धा आलेला आहे, पक्सिनिया ग्रॅमिनेटिटिस हे बरोबर आहे. बाजरीवरील अर्गट विचारला. बाजरीवरील अर्गट हा रोग सर्कोस्पेरा पर्सुनेटामुळे हे होत नाही, तर बाजरीवर गॅमिकोला हा रोग होतो. तर इथं पाहिजे नव्हतं भुईमुगावरील सर्कोस्पेरा पर्सुनेटा, जे भूमीवर टिका डिसीज होते ना, हे ते होतं, निदान चूक आहे. आणि चौथा बिन लक्षात ठेवा, उसावर जे रेड डॉट रोग होतो ते कोलॅटोटायकम फल्कॅटममुळे होते. हे कधीचा प्रश्न आहे? ग्रुप C मेन्सचा आहे. म्हणजे बघा इथं सर्कोस्पेरा पर्सुनेटा दिलेला आहे भुईमुगावर, आणि आत्ताच्या प्रश्नामध्ये सुद्धा ते दिलेलं आहे. आणि ग्रुप C जी प्री झाली त्याच्यात सुद्धा हे आलेलं आहे, भुईमुगावर टिक्का रोग कशामुळे होतो? ऑप्शन नंबर राहील सर्कोस्पोरास पर्सुनेटा. आणि तिसरा ऑप्शन बघा, कोलॅटोट्रियम फल्कॅटम आहे, जे उसावर रेड डॉट रोग होते. म्हणजे PIQ किती पाहिजे आपल्याला, पण PIQचं एक आहे तुम्हाला पाठ पाहिजे, म्हणजे एलिमिनेशन सुद्धा स्ट्रॉंग होईल. नाही तर नुसतं वाचून राहिलं हे भुईमुगचं असन का, हेचं असन का, त्यामुळे तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता. इथं मी तुम्हाला त्याचंच सांगण्याचा प्रयत्न करता. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, शेवाळ गट दिला आणि इकडे उदाहरण दिलं, हिरवे शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ, पिवळे शेवाळ. याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारले आहे. आता हिरवे शेवाळ विचारलेला आहे, स्पायरोगायरा, याच्यावर ऑप्शन निघलं असतं. इझी क्वेश्चन सेट केला. स्पायरोगायरा, हिरवी शेवाळ आहे. बाकीचे सुद्धा तुम्ही उदाहरण पाहू शकता, मी तुम्हाला सोर्स दाखवतो. परंतु आपल्याला इथं आणखी काय करायचं आहे, या तपकिरी कोणते आहे, त्याचे उदाहरण कोणते, पिवळे कोणते, लाल कोणते, हे करणं अपेक्षित आहे. स्टेट बोर्डची तुम्ही जोड द्या आणि नंतर संदर्भ ग्रंथाची. फिक्स मार्क आहे, कमी वाचण्यात जास्त मार्क भेटते. यापूर्वी विचारला होता बघा पूर्व परीक्षेला, जैविक खत भात शेतीसाठी वापरले जाते, या निलरी शेवाळ. पण ऑप्शनमध्ये बघा लाल शेवाळ, तपकिरी शेवाळ, रायझोबियम आहे. आपण याचा अभ्यास करायला पाहिजे. नंतरचा क्वेश्चन बघा, ग्रुप C मेन्सचा 2023चा. इकडे शेवाळ दिलेली आहे आणि इकडे काय उदाहरण दिलेले आलं का. तर म्हणजे आपल्याला इथं बिन सुद्धा समजलं की बा वनस्पती देत आहे, अँजिनोस्पर, जिम्नोस्पर असो काही, आणि त्यांचं शेवाळ असो, ब्रायोफायटा, टेरिफायटा, थॅलोफायटा, याचे उदाहरण हे तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि हे कमी माहितीवर जास्त मार्क भेटते. आणि लायकोपोडियम, टेरिडोफायटा ऑलरेडी रिपीट क्वेश्चन्स आहे, तर तुम्ही हे नक्कीच करायला पाहिजे. तर तुम्हाला एक आणखी प्रश्न बघा, ग्रुप B मेन्स 2023चा आहे. इकडे शेवाळ गड्ड्याला इथं रंगद्रव्य दिलं बघा, ऑप्शनमध्ये क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, क्रायसोफायसी, हेच आहे. लाल शेवाळ, तपकिरी शेवाळ, त्याच्यानंतर हिरवी शेवाळ हेच आहे. त्याच्यावर कोणते रंगद्रव्य असते हे सुद्धा आलेलं आहे. म्हणजे आयोग तिथं खेळत आहे. आपण कुठं लक्ष द्यायला पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे, नाही तर तेच सांगायचं आहे. आणि तुम्ही स्टेट बोर्ड नक्की वाचा, सर्व नाही वाचायचं, आपल्याला ठराविकच टॉपिक करायचे आहे ज्याच्यावर आयोग PIQ म्हणजे जास्त विचारते प्रश्न, अणु, प्राणी, वनस्पती, तेवढे तरी वाचा. आणि संदर्भ ग्रंथातून उदाहरण त्याची नोट्स करा. मी याच्यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवणार, जेणेकरून शेवाळ गिवाड सब तुमचं एकाच याच्यात संपलं पाहिजे. तर याच्यानंतरचा क्वेश्चन पहा,
तर आज आपण जे सायन्स या विषयाबद्दल आपण ॲनालिसिस केलं आहे, PIQ किती रिपीट होतात हे तुम्हाला कळलं असेल आणि कशाप्रकारे आपण त्याला टॅकल केलं पाहिजे क्वेश्चन्सला ते सुद्धा समजलं असेल. जर तुमची सुद्धा जर सायन्सबद्दलचे काही डाऊट असेल ते तुम्ही विचारा, इतर विषयाबद्दलचे सुद्धा विचारा. परंतु काही असे टॉपिक आहे की ज्याच्यावर नाही का आयोग वारंवार प्रश्न विचारताना दिसते आणि ते टॉपिक तरीसुद्धा तुम्ही केले पाहिजे PIQ रिलेट करून. आणि मी नक्कीच नाही का 1-2 दिवसात नाही का सर्व म्हणजे सायन्समध्ये कोणते टॉपिक करायचे याच्यावर सुद्धा लेक्चर बनवणार आहे. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर मला कमेंट करजा. आणि माझा इथं तुम्हाला फक्त अनुभवाचा हेच फायदा राहील की जसा माझा वेळ गेला सुरुवातीला 3-4 वर्ष माझे बिना सिलेबसनं आणि PIQ काय आहे, सिलेबस काय, काहीच माहीत नव्हतं, याच्यात गेले. तुमचे जाऊ नये हाच माझा उद्देश आहे. आणि तुमच्यामध्ये जर तुम्ही जर योग्य पद्धतीने अभ्यास करत असाल आणि त्याच पद्धतीने करा, परंतु तुम्हाला वाटत असेल की बा मी जे वाचत आहे आउटपुट भेटत नाही, इनपुट खूप देता आउटपुट कमी येत आहे, तर नक्कीच नाही का इम्प्रूव्हमेंट करायला काही हरकत नाही. 2 महिने बाकी आहे, नक्कीच तुम्हाला नाही का यामध्ये फायदा होणार आहे. जर आणि माझ्या दर व्हिडिओमधून प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला कळणार आहे की बा PIQ किती महत्त्वाचे. मी PIQवरच फार हे करत असतो, म्हणजे जोर देत असतो. कारण की PIQ शिवाय तुम्ही निघणार नाही आहे. PIQ जरी माहीत असले पण कशा प्रकारे आपण त्याला लिंक केली पाहिजे आपण ते सुद्धा कळालं पाहिजे. आणि हे जे सोप्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितले हे तुम्हाला कळल्या का बा, अशा पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस करता का? जर करत नसेल तर आजपासून हे करणं सुरू करा. नक्कीच तुम्हाला नाही का 2 महिन्यात खूप फायदा होईल. मी तुमचे हॉट टॉपिक जे आयोगाचे जे सर्व भूगोल, इतिहास, राज्य मी घेणार आहे आणि ते तुम्ही नक्कीच नाही का जर तुमचे राहिले असेल त्याच्यातून तर नक्कीच ते तुम्ही करा. मी सांगण्याचा उद्देश आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.